Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. अब सिर्फ नवी मुंबई के शहरी इलाके ही नहीं, गांव भी होंगे मॉडर्न और स्मार्ट। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी का रूरल डेवलपमेंट विजन नवी मुंबई में हो रहा है इम्प्लीमेंट। आदेश का पालन कर रही है बेलापुर बीजेपी एमएलए मंदा मात्रे। बना रही है दिवाले गांव को स्मार्ट विलेज। नवी मुंबई के बाकी विलेजेस में भी होगा ऐसा ही काम। नवी मुंबई एक मॉडर्न, वेल प्लान्ड एंड डेवलप्ड 21st सेंचुरी सिटी मानी जाती है। इंडिया के टॉप सिटीज में इसका शुमार है। नेशनल लेवल पे कई अवार्ड्स भी जीते हैं, पर नवी मुंबई की इस तेज डेवलपमेंट और प्रोग्रेस की रेस में कहीं ना कहीं वो इलाके छूट गए जिनकी वजह से नवी मुंबई अस्तित्व में आई। यहाँ के गाँव, जिनमें नवी मुंबई शहर बनाने के लिए अपनी जमीन देने वाले प्रकल्पग्रस्त रहते हैं। जहाँ एक और नोड्स में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और फैसिलिटीज की कोई कमी नहीं, वहाँ प्रकल्पग्रस्तों के गाँव में जैसे प्रगति रुक गई है और इसका दुख प्रकल्पग्रस्तों में साफ नजर आता है। पर एक व्यक्तिमत्व है जिसे शहर के एरियाज के लिए तो खूब काम किया है, साथ ही गांव की काया पलट करने की ठानी है। और सिर्फ ठानी ही नहीं और वादे ही नहीं किए, पर उन पर अमल भी किया है। प्रकल्पग्रस्तों के जीवन में क्वालिटी डिफरेंस लाया है। बीजेपी के बेलापुर एमएलए मंदा मात्रे वो शख्सियत है जिसने अपने सोशल पॉलिटिकल करियर में इम्पॉसिबल शब्द के मायने ही बदल दिए। एक के बाद एक चैलेंज स्वीकार करते हुए नवी मुंबई की इश्यूज को रिजॉल्व किया, चाहे वो एफएसआई का हो, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का मुद्दा हो या फिर कोविड में जरूरतमंदों की मदद। पर ये शख्सियत अपने कामयाबी पर खुश होकर आराम करने वालों में से नहीं है। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी को वेलकम करने का मान पाने वाली मंदा मात्रे ने अब ऐसी पहल की है जिसकी बात प्रधानमंत्री हमेशा करते हैं। देश में विकास, गांव-गांव तक पहुंचने की बात, सुख सुविधा रूरल एरियाज तक पहुंचने की बात। मंदा मात्रे ने इस विजन को शुरुआत नवी मुंबई में कर दिया है। नवी मुंबई के गांव में शुरू से काम करने वाले, वहां के मछुआरों को जेटी बनाकर देने वाली मंदा मात्रे अब पूरी तरह से शहर के गांव और उनमें रहने वाले भूमि पुत्रों को प्रोग्रेस और डेवलपमेंट की ओर ले जा रही हैं। 2014 में पूर्व चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस के आह्वान पे नवी मुंबई के दिवाले गाँव को अडॉप्ट कर यहाँ डेवलपमेंट के लिए करोड़ों रुपए खर्च करने वाली मंदा मात्रे अब इस दिवाले गांव को स्मार्ट विलेज का रूप दे रही हैं। दिवाले गांव से पहले तो मंदा मात्रे ने सभी अतिक्रमण हटवाए, जिसमें उन्हें गांव वाले और लोकल रिप्रेजेंटेटिव का बहुत सहयोग मिला। अब उन्होंने वहां का पूरा प्लान तैयार करवा लिया है, जिसमें क्लियरली मार्क किया गया है कि कहां पर कौन सा इंफ्रास्ट्रक्चर होगा, कौन सी सुविधा मिलेगी। सबसे पहले लोकल महिला मछुआरों के लिए उन्होंने फिश मार्केट तैयार करवा दिया है। जल्द अन्य मार्केट, सब्जी, चिकन, मटन एटसेट्रा भी बनाए जाएंगे। इस स्मार्ट विलेज में मल्टीपर्पज बिल्डिंग, गार्डन, जिम, सीनियर सिटीजन रिक्रिएशन एरिया, बच्चों के लिए प्ले एरिया, कार पार्किंग, पब्लिक टॉयलेट सब उपलब्ध करवाए जाएंगे। साथ ही नई रोड भी बनवाई जा रही है। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांच्या स्वप्नामधील शहरामध्ये जी ग्रामीण भागामध्ये गाव खेडी आहेत ती स्मार्ट झाली पाहिजे, त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। यासाठी नव्या मुंबईतून प्रथमच आपण दिवाळे गाव हे निवडलेलं आहे। गेल्या 2004 पासून या दिवाळा गावामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची जेटी, बंदरं वगैरे अशी बांधून दिलेली आहेत। आता आपण हे दिवाळा गाव स्मार्ट सिटी म्हणून निर्माण करत आहोत। या गावामध्ये आमच्या मच्छीमार भगिनी आहेत, यांच्यासाठी मार्केट बांधलेलं आहे। ज्यांना मिळणार नाही त्यांना परत आम्ही वाडी मार्केट बांधून देऊ लागलं तर। फ्रूट मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, त्याच्यानंतर जवळजवळ तुमचं चिकन मार्केट, मटन मार्केट हे सगळं आम्ही यांना तयार करून देणार आहोत। पहिला प्राथमिक याच्यावरती आपण फिश मार्केट बनवलेलं आहे। बहुउद्देशीय केंद्र, आपण हे ग्रामस्थ लोक आहेत त्यांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून आपण बहुउद्देशीय केंद्र बांधून देणार आहोत। गार्डन आहे, जिम आहे, सिनियर सिटीजनसाठी आपण विरुंगळा केंद्र बांधून देणार आहे, मुलांसाठी, लहान मुलांसाठी बांधून देणार आहोत। कार पार्किंग, इथे पार्किंगची फार अवस्था वाईट होती, त्याच्यामुळे काय व्हायचं, इथं गावामध्ये लग्न कार्य असली तर 2-2, 3-3 तास रस्त्यातच उभं राहायला लागायचं। तर त्याच्यामुळे कार पार्किंगची फार मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था करत आहोत। आणि या गावाला सुख सुविधा देऊन हे गाव कसं नव्या मुंबईत स्मार्ट गाव बनेल
यासाठी आज आम्ही जवळजवळ माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा त्यावेळी आम्हाला 2014 मध्ये सांगितलेलं की एक एक गाव दत्तक घ्या. त्यावेळी मी हे दिवाळा गाव दत्तक घेतलं होतं आणि त्यापासून या गावामध्ये वेगवेगळ्या सुविधा आणून करोडो रुपये आज या गावाला आपण खर्च केले. आता एक मोठा रस्ता आपण बनवतोय, त्या रस्त्याच्या माध्यमातून पूर्ण गावाला त्याचा वळसा होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या सुखसुविधा या ग्रामस्थांना देत आहोत आणि ग्रामस्थांचे पण मी आभार मानते की त्या लोकांनी सुद्धा या सगळ्या सुविधांसाठी ही जागा रिकामी करून दिलेली आहे. स्थानिक नगरसेविका भारती कोळी आहेत, त्यांनी सुद्धा इथं मला सहकार्य केलेलं आहे, नेहमीच केलेलं आहे. आणि या सगळ्या गाववाल्यांच्या सहकार्यामुळे आज ही इथे नवी मुंबईमध्ये आपण दिवाळा स्मार्ट सिटी आपण गाव उभं करतोय. सगळ्या नव्या मुंबईतील गावागावातल्या लोकांनी अशी मला जागा उपलब्ध करून दिली तर आपण सगळ्या सुविधा. बात सिर्फ दिवाले की नहीं है, बहुत जल्द ये गांव मॉडल गांव बनेगा जो कि नवी मुंबई के बाकी गांव के लिए बेंचमार्क होगा और रेप्लिकेट किया जाएगा। मंदा मात्रे का वादा है कि जो गांव उन्हें जगह उपलब्ध करवाएंगे उन्हें वो स्मार्ट विलेज बनाएंगी। उन्हें यकीन है कि दिवाले गांव देखकर सभी की यही मांग होगी, क्योंकि इस डेवलपमेंट के साथ साथ लोगों को नौकरियां, हेल्थ, फिटनेस और एजुकेशन का भी फायदा होगा। म्युनिसिपल कमिश्नर अभिजीत बांगर ने भी मंदा मात्रे को पूरा सहयोग देने का वादा किया है। या नवी मुंबईचे आयुक्त अभिजीत बांगर साहेब यांनी मला कालच सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण असा चांगल्या सुखसुविधा देऊ शकतो. याच्यातून एक प्रामुख्याने कारण आहे की त्यांना रोजगार मिळेल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील, मुलांना शिक्षण मिळेल, जिम बनवल्यावर सगळ्यांची तंदुरुस्ती राहील, ग्रामस्थांना 2 रुपयाचं उत्पन्न कसं मिळेल पूर्ण गावकीला, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. म्हणजे त्यांच्या रोजगारावरती आपण जास्त मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण फोकस केलेलं आहे. सगळे स्मार्ट सिटी झालेले आहेत, बॅनर लावलेले आहेत, नागरिकांना सगळ्यांना झालेलं आहे. म्हणून तेवढे बघा दौऱ्यामध्ये नागरिक आलेले आहेत, ते सगळं झालेलं आहे. त्यात कोणाचं न असण्याचं कारणच नाही आहे. बोला पुढे. अजून काही संकल्पना राबवण्याची आमदार निधीतून इतक्या निधी तुम्ही खर्च करताय, अजून काही संकल्पना आहे? पहिला हे गाव चांगलं होऊ द्या. हे गावाचं आम्ही एक मॉडेल तयार करतोय दिवाळा गावचं, आणि दिवाळा गावचं मॉडेल प्रमाणेच आम्ही नव्या मुंबईतील इतर गावं पण आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत. हे मॉडेलच गाव असणार आहे. त्यामुळे हा दिवाळा गाव बघूनच लोकांना असं वाटेल की आपलं गाव पण असंच सुंदर झालं पाहिजे. आता या गावात लग्न कार्य असतात, जेव्हा नवरदेव येतो तर किती घाण असते त्या नवरदेवाला आणताना. इतकं स्वच्छ सुंदर परिसर झाला तर येणारा नवरा नवरी सुद्धा खुश होणार आहेत, येणारे पाहुणे खुश होणार आहेत. मंदा मात्रे के इस रेवोल्यूशनरी कदम का स्वागत दिवाली के ग्रामस्थ और लोकल रिप्रेजेंटेटिव्स दिल खोलकर कर रहे हैं। उनका मानना है कि उनकी जिंदगी में क्वालिटी डिफरेंस अब आएगा। आज आपल्यासोबत दिवाळे गावचे माजी नगरसेविका भारती कोळी आहेत. आपण जाणून घेऊया, दिवाळे गाव हे पहिल्यांदा स्मार्ट विलेज म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि दिवाळे गावामध्ये पहिल्यांदा स्मार्ट विलेज म्हणून अनेक सुविधा केलेल्या आहेत. आदरणीय मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आमच्या दिवाळे गावाला सर्वप्रथम स्मार्ट दिवाळे गाव म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या सुविधा देणार आहेत. जसं आपण बघितलं गार्डन, गजोबो, बहुउद्देशीय इमारत, आपण 90% काम झालेलं मच्छी मार्केट, पार्किंग, रस्ता या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तसेच आमदार निधीच्या माध्यमातून हे सर्व करणार आहेत. त्याबद्दल मंदाताई म्हात्रे यांचे आभार, नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार, जेणेकरून आमच्या दिवाळे गावात सुखसुविधा प्राप्त होईल आणि सर्व नागरिकांना त्याचा पुरेपूर फायदा होईल. त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका तसेच आमदार सन्माननीय मंदाताई यांचे आभार व्यक्त करते. नाही, खूप आनंद वाटतो. काय एकत्र सुविधा पहिल्यांदा झाल्या असं म्हणता येणार नाही. महानगरपालिके माध्यमातून सुविधा उपलब्ध होतात, पण या एवढ्या मोठ्या प्रमाणात आज एकत्रपणे आम्हाला सर्व सुविधा उपभोगता येतील त्याबद्दल खूप आनंद होतो आहे. कारण ह्या सगळ्या सुविधा हव्या होत्या. जसं शहरीकरण आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत, तसे शहरात सगळ्या गार्डनमध्ये आमच्या दिवाळ्या परिसरातील सगळी मुळे गार्डन बाहेर सेक्टरमध्ये जाऊन गार्डनमध्ये खेळत आहेत, मैदानात खेळत आहेत. तसंच खूप काही गोष्टी आहेत त्या दिवाळे गाव म्हणूनच असं नाही, प्रत्येक गावामध्ये नव्हत्या. त्यामुळं तसंच मंदाताईंनी त्या आमच्या संकल्पना त्यांच्या या दिवाळे गावामध्ये राबवल्या आहेत. त्याबद्दल आभार आणि सगळ्या नागरिकांतर्फे आभार व्यक्त करते. आता आपल्यासोबत मच्छी विक्रेते ग्रामस्थ आहेत दिवाळे गावचे. त्यांना विचारूया की आपण एवढं मोठं स्मार्ट विलेज
तयार केलेला आहे. आपल्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा आलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खूप आनंद झालाय. सर्वांजवळ गेलो, कोणीच आम्हाला आसरा नाही केला, पण मंदाताईंनी आमच्यासाठी खूप काय केलं. आम्हाला एवढं चांगला बाजार बांधून दिला, रस्ते केले, अजून कामं करणार आहेत. खूप आनंद झाला आमच्या, चांगले वाटतात आम्हाला. आम्ही नाही बघितलं, पण आमची मुलं वालं बघतील याचा आम्हाला आनंद आहे. केलंय ते खूप चांगलं केलंय. खूप चांगलं म्हणजे खूपच चांगलं केलंय. मुंबईतील पहिलंच गाव आहे स्मार्ट विलेज. पहिलंच गाव आहे. गावचा आदर्श इतरही गावं घेतील. घेतील ते, आता येतील ते घेतीलच, पण आता आहेत ते आपल्यासाठी तर चांगले आहेत सगळेच. हे आजपर्यंत कोणी करून दाखवलेलं नाही आणि त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं म्हणजे स्वप्न साकार झालेले आहेत. आणि याच्या पुढे पण आमची मुलं वगैरे बघू शकतात की काय काय कामं केली ताईंनी आमच्यासाठी या दिवाळे गावामध्ये. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आहे का सगळी सुविधा उपलब्ध करून द्या. आजपर्यंत कोणीच म्हणजे आमच्या ज्या बायकात नाही ह्याच्या मच्छी मार्केटवाल्या त्यांच्यासाठी कोणीच काही केलेलं नाही आणि आता खूप म्हणजे छान एकदम सुंदर असं मार्केट बांधून दिलेलं आहे. पॉलिटिकल लीडरशिप तभी मायने रखती है जब नेता आम आदमी की जरूरतें समझे, उनकी जिंदगी में पॉजिटिव डेवलपमेंट लाए. मंदा मात्रे को ताई कहा जाता है, यानी बड़ी बहन. उनके कार्यों से उनके बड़ी बहन का डिटरमाइंड और केयरिंग रूप साफ नजर आता है. नवी मुंबई से वीडियो जर्नलिस्ट संदेश अनोसे के साथ शिल्पा नरावड़े और शाहनवाज जैदी, आवाज टुडे. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.